ते बघा अशा पद्धतीने ना आता ही 3 बोटी आहेत आपल्या आणि या 3 बोटीतून सगळी रयत रंभावं देवाबरोबर असलेले आणि देव सर्वांना आमच्याकडे घेऊन जातात आणि हा क्षण छान असतो. मित्रांनो, स्वारीचा हा 4था दिवस आणि कसं काय माहिती मला अशा ना जे मी सुरुवातीला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जे 2-3 लाईनी टाकतो ना ते अचानक सुचत गेले. आजही अचानक उठलं आणि सुचलेले ते सांगतो तुम्हाला. काय वर्णू या सोहळ्याची कीर्ती, काय वर्णू या सोहळ्याची कीर्ती, देवा पाय माझे स्वारीकडे वळती, देवा पाय माझे स्वारीकडे वळती. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी या स्वारीचा सुखसोहळा पाहत आला. भयंकर गर्दी आणि भाविक भक्तगण अगदी 5 ते 6 हजार प्लस भाविक भक्तगण, रयत रोंबावळ, मित्रमंडळी सर्व या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. अगदी गावात आनंदाचं वातावरण, प्रत्येकाच्या डोळ्यातील आनंदाश्रू हेच सांगून जातात की भेट आणि फक्त देवाची भेट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कबूल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, आपण देवस्वारीचा अनुभव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहात. आपण व्हिडिओ किती बघितले ना तरी इकडे प्रत्यक्ष हजर राहून जो आम्ही डोळ्यात साठवतो आहे हे क्षण ते खूप लाख मोलाचे आहेत. आणि जबरदस्त वातावरण सगळ्या ग्रामस्थांमध्ये, खूप छान उत्साहाचं वातावरण आहे. देवाची भक्तांना भेटण्याची ओढ खूप छान दिसते आहे आणि उत्साह यंदा जबरदस्त आहे. आत्ता स्वारीचा हा 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे, 5 तारीख आज आहे. आज आमच्याकडे जाणार आहेत. आत्ता देव आहेत या ब्राह्मणदेव मंदिरामध्ये. इकडे रात्री देव विसावलेले आणि या ब्राह्मणदेव मंदिरामधून आता देव आपल्या पुढील स्थानाकडे प्रस्थान करणार आहेत. बघूया आता देव किती वेळात, किती वाजता बाहेर पडतात. ते सगळी तयारी होत आलेली आहे. आता थोड्याच वेळात देव बाहेर पडतील. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ हा कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला समजेल की आपले स्वर्गीय कोकणचे व्हिडिओ हे कुठेपर्यंत पोचलेत आणि कुठून बघतायत.
मान लागलेली. गावकर वसंतदार कौलकरी का सांगायचं नाही. वाडवडी म्हणजे पाषाणावर वाडी गावात बारात तळात आत्ता आहे ना देव गावडवाडीत आहेत गावकऱ्यांच्या तिकडे आणि जस्ट तिकडनं निघाले झुलव्यावरती देव आहेत. क्षण इतका भारी वाटतो ना झुलव्यात. टाळ्या वगैरे झाल्या ना.
दुपारचे ना 1:30 वाजले आहेत आणि रयत रोंबावळ बघा देवाबरोबर किती आहे ते. आणि सगळे आता देव जाणार आहेत पोलीस स्टेशनकडनं पुढे जामडूलमध्ये पुढे प्रस्थान करतील. सगळे पब्लिक तिकडे जाऊन थांबते आहेत. आणि आता पांग्यांच्या तिकडे आपण गावडवाडीमध्ये आहोत आणि पांग्यांच्या तिकडे ज्या आपल्या भाविकांच्या तळ्या आहेत त्या घेण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो, या डाळपसोरीला देव जे आहेत ना, जे परंपरेनुसार चालत आलेल्या पायवाटेनेच जाणार. भले ती कितीही खडतर असो, खडतर तर नसतेच, कारण प्रत्येकजण आपापल्या एरियामध्ये त्या पायवाटेची साफसफाई करून निघत असतात आणि देवाच्या स्वागतासाठी कायमच तयार असतात. आमच्याकडेही एक विलक्षण पद्धत आहे, ती म्हणजे सर्व देवांबरोबर असलेली रयत रोंबावळ आणि देव यांना बोटीतून घेऊन आपल्या जामडूलमधून पिरावाडीमध्ये शाही थाटात आणलं जातं. तेही आज पाहणार आहोत. खूप धमाल येणार आहे. तो एक विलक्षण सोहळा आपण अनुभवणार आहात. जबरदस्त अशी आपल्या सर्व गाभीत मच्छीमारांनी ज्यांच्या बोटी आहेत, पाती आहेत, त्यांनी सगळ्यांनी आपापलं योगदान या देवसोरीच्या स्वागतासाठी केलेलं असतं. तो एक विलक्षण सोहळा आपण नक्कीच अनुभवणार आहोत. आता आपण चाललो आहे पोलीस स्टेशनकडे, कारण देव तिकडनं पुढील मार्गासाठी प्रस्थान करणार आहेत. चला, आपले सगळी मंडळी जेऊ हाय, हॅलो, हा मुंबईवरनं आला आहे आणि आपले सगळे मित्रमंडळी आहेत आपल्यासोबत. चलो, आपण हे आचरा पोलीस स्टेशन इकडे आलो आहोत आणि जिकडे जिकडे पब्लिकला जिकडे जिकडे सावलीची सोय होईल तिकडे तिकडे सावलीचा आधार घेत आहेत. आणि पोलीस स्टेशनकडनं इकडे सर्व रहितेसाठी इकडे थंड वाटप चालू आहे. इकडे एक काउंटर आहे आणि इकडे सुद्धा एक काउंटर आहे, जे की पोलीस स्टेशनकडनं इकडे ह्या बाजूला पायनॅपल आणि तिकडे एवढं छानपैकी वाटप इकडे चालू आहे. तिकडे एक काउंटर आहे आणि इकडे एक काउंटर लावला आहे थंडासाठी छानपैकी. थँक्यू. देवासाठी तिकडे घोड्या सज्ज ठेवलेल्या आहेत आणि देव इकडे चालत येऊन आता होडीमध्ये जाणार आहे.
इकडे जांभळूमध्ये आलो आहे आणि इकडे जांभळूवासियांनी सगळ्यांनी इकडे लाडू आणि सर्व आलेल्या भाविकांसाठी आईस्क्रीमची व्यवस्था केली आहे छानपैकी. सर्व दुपारची वेळ आहे, सर्वांना थंड करण्याचं काम करतात. माझ्याकडे नाही जरा जरा एक घ्यावा दाम रे खावा. सगळ्या येऊ खया तेव्हा आईस्क्रीम का इकडे आता देव विसावले आणि त्यांना नारळ पाणी त्यांचे मालिश वगैरेचं काम चालू आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा देव उभे राहून पुढील ठिकाणी म्हणजे आमच्या पिरावाडीच्या ठिकाणी मार्गस्थ होते. तिकडे पायांना मॉलिश वगैरे करणं, नारळ पाणी देणं चालू आहे. इकडे ना देव विसावले ना की महत्त्वाचं काम असतं ते देवांना असं उभं करून ठेवणे, म्हणजे असं पकडून राहणं. आणि खूप छान ह्या लोकांचं नशीब आहे की त्यांना हे करायला मिळतं. सगळे आपले मित्रमंडळी आहेत इकडे माझं हे नशीबवान आहेत ज्यांना देव असं धरायला मिळतं एकदम जवळ. आत्ता मी आहे ना जेरोन फर्नांडिस यांच्या रिसॉर्टवर म्हणजे घरी आलो आहे आणि आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि इकडचं नियोजन पण खूप छान आहे. इकडे एक काउंटर आहे, तिकडे एक काउंटर आहे. व्यवस्थितपणे इकडे जेवण घ्यायचं आणि तिकडे त्यांच्या बागेमध्ये जाऊन जेवायचं. महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर पत्रावळी कचरापेटीतच टाका. हात धुण्यासाठी करा. परिसरामध्ये जे नळ आहे त्या नळाचं पाणी केवळ हात धुण्यासाठी करा. तर सभागृहाच्या दक्षिणेकडे पाण्याची जार आहे. आम्ही आत्ता जांभळूरमध्येच आहोत. देव विसावले आहेत आणि आमच्या मच्छीमार समाजाचा केवढा मोठा हातभार असतो बघा या सोहळ्यासाठी. सगळे मच्छीमार बांधव आपल्या बोटी घेऊन बांधून एकमेकाला सांगड घालून इकडची सगळी रयत रोंबावर आणि देवांना इकडनं पलीकडे म्हणजे आमच्या पिरावाडीत घेऊन जात असतात. आणि हा मोठा सोहळा, हा मोठा क्षण आज आपण अनुभवणार आहोत छानपैकी. बघा बोटी कशा पद्धतीने सांगड घातलेले आहेत ते बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा अशा पद्धतीने या बोटी दोन बोटींची सांगड घातलेली आहे. आणि ह्या सगळे जे पब्लिक आहे ती त्या बाजूला घेऊन जाणार आहे. हे बघा अशा पद्धतीने ना आता हे 3 बोटी आहेत आपल्या आणि या 3 बोटीतून सगळी रयत रोंबावर देवाबरोबर असलेले आणि देव सर्वांना आमच्याकडे घेऊन जातात. आणि हा क्षण छान असतो, जबरदस्त. एक झाली की एक अशा पद्धतीने भरणार आणि घेऊन जाणार. हे बघा आता मी आमच्या पिरावाडीत आलो आहे आणि इकडनं सगळे जे अशा पद्धतीने सगळ्यांना व्यवस्थित उतरवलं जातं, तिकडे चढवलं जातं. त्याचप्रमाणे इकडे व्यवस्थित उतरवून इकडेची सगळी जी रयत रोंबावळ आहे ती इकडे या बाजूला येते बघा. आणि अजून किती देवाची वाट बघत इकडे किती पब्लिक आपापली जागा धरून थांबलं आहे ते बघा. आता मी पिरावाडीत आमच्या जेटीवरती आलो आहे आणि देव इकडे येणार आहे. देवाच्या स्वागतासाठी इकडे सर्व कुबल कुटुंबांनी आपल्या छानपैकी व्यवस्था केल्या. सगळे चाकरमानी मुंबईवरून आले आहेत या सोहळ्यासाठी, कारण हा सोहळा 3 वर्षांनी येतो आणि 3 वर्षांनी एकदा या सोहळ्यासाठी गावी येतात. सगळे आपले महिला मंडळी आणि सगळे आपले वहिनी काकी बिकी सगळे आजी बिजी सगळे एकाच फ्रेममध्ये तुमचं बघू मिळतले छानपैकी. अमोल फोटो काढण्याचे 500 घेतोय काढू.
हळूहळू येऊन देत बंड्या. चला मी आता पुन्हा जांभरूला चाललो आहे. आता आपण राजूच्या पातेत आणि सतीशची पात आहे ना त्याच्यात आहे. हे सगळे आपले सगळे मित्रमंडळी आहेत जे सगळ्या भाविकांना इकडे पिरावळीत म्हणजे आमच्या ठिकाणी आणण्याचं काम करतात. आणि हे बघा स्वर्गीय कोकणने यावर्षी शूटिंगची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. हां आणि असं अशी प्रगती होत जाऊ. हां रामेश्वर कोकणे भरभराट हो. हां नको वाद वाद. हे बघा सगळे लोक ना इकडून येत आहेत आणि इकडे सगळे जे आहेत त्या होड्या इकडे भरल्या जातात आणि इकडनं आमच्याकडे सोडतात. खूप छान अगदी हा अविस्मरणीय सोहळा. जेव्हा देव बोटीमध्ये बसतात ना तो क्षण बघण्यासारखा असतो. तो तुम्हाला पण दाखवतो. छान अजून देव यायला वेळ आहे. आणि हे सगळे आपले फॅमिली मेंबर. गाडी 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 आचरा वा. देवासाठी जी होडी ठेवली आहे ना ती या होडीत सगळे देव जे आहेत ते येणार आहेत. मगाशी हीच होडी होती देवांसाठी. तर सगळे पब्लिक जे आहे ती पलीकडे जाते. आता इकडनं कोणा पाठवायचं नाही. या खाली उतरा. अजिबात थांबू नका. या पुढे 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 या. या
काही करू नका अजिबात काही करू नका काही करू नका थांबा थांबा आमच्या मंदिराकडची व्यवस्था बघा खूप छानपैकी सजवली आहे. इकडे थंडची व्यवस्था केली आहे. आपण चव्हाट्याकडे जाऊया. या पुढे या 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 थंड या आणि पुढे सर या आता देवाने पिरावाडीमध्ये एंट्री केली आहे आणि आम्ही थांबलो आहे चव्हाट्यावर. पब्लिक बघा किती आहे. आली आहे कशी आहे चालला उद्या उद्या चालला आता आहे ना 7:30 वाजल्यात आणि आम्ही आलो आहोत आमच्या इथे म्हणजे गावकऱ्यांच्या इकडे देव थांबतात तिकडे कारण पिरावळच्या ज्या सगळ्या सर्व तळ्या असतात त्या इकडे घेतल्या जातात आणि इकडे थांबून सर्व भाविकांचे जे काही प्रश्न असतील तळे असतील जे 3 वर्षांनी येणार म्हणून नमस्कार वगैरे असतात ते इकडे करतात आणि या तळी देण्यासाठी किती जण थांबले आहेत ते बघा. आणि देव अजून मंदिरात विसावत आहेत विसावा घेत आहेत त्याच्यामुळे अजून आले नाही. देव आल्याच्या नंतर इकडे टाळ्या घेण्याचं काम जे आहे ते सुरू होईल. अरे तो बाहेर तो काढता स्वतःच तुझ्या पाठीत हात खूप थोडा वेळ लात मारले.
आता आपण दक्षिणवाडा मारुती मंदिर येथे आलो. छान फुलांची रांगोळी आणि सगळे आता इकडून देव धावत जातात. आता आपण आलो आहोत हिरलेवाडीमध्ये आणि इकडे काही तळे आहेत ते घेऊन आता जातो आहे आपण राम मंदिर मंदिरमध्ये. हो आता ना कडपवाडीतून आपण आतमध्ये हिरलेवाडी गावामध्ये आलो आणि सगळेजण येत आहेत. हे सचिन वगैरे सगळे मालवणवरून देवाच्या दर्शनासाठी म्हणजे त्याच्या मामाच्या गावी आले आहेत आणि सगळी पब्लिक. रात्रीचे ना 11:30 वाजले आहेत आणि सगळ्या भाविकांमध्ये तोच जोश आणि तोच उत्साह आहे आणि इतकं जबरदस्त वातावरण आहे. जेवढी भाविक सुरुवातीला होती तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त भाविक अजूनही
देवासोबत आहेत आणि आता आपण ब्राह्मणदेव मंदिरमध्ये आलो आहे आणि ब्राह्मणदेवमध्ये मंदिरमध्ये आता देव इकडे येत आहे आणि पब्लिक बघा तुम्ही. समीर मित्रांनो आत्ता वाजले तर रात्रीचे 11:15 आणि देव जे आहेत ते ब्राह्मणदेव मंदिरमध्ये स्थिरावले आहेत आणि आजच्याही दिवसाची गोड शेवट होणार आहे कारण या हिरलेवाडी ग्रामस्थ मंडळाने अगदी छानपैकी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. जसं तिकडे 4 ते 5 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतलेला कालच्या ब्राह्मणदेवाच्या ठिकाणी, आजसुद्धा इकडे बरेचसे पब्लिक बरेचसे भाविक आहेत. तुम्ही बघू शकता इकडे छानपैकी सगळे जेवणाचे टोप ठेवले आहेत आणि इकडनं जेवण वाढण्यासाठी छानपैकी एक काउंटर ठेवलं आहे आणि संपूर्ण टेबल व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांना जेवण देण्यासाठी आणि खूप छान पद्धतशीरपणे सगळे नियोजन आणि खूप छान सगळे सहकार्य करतात. आपला हातभार देवाच्या सेवेसाठी लागावा यासाठी प्रत्येकाचा जणू प्रयत्नच असतो. खूप छान. आत्ता आम्ही जेवायला बसणार आणि जाणार घरी. जास्त काही बोलत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त लांब पल्ला होता जे की देव डाळपसोरीचा, त्या अंतर जास्त होतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा झाला आहे आणि या व्हिडिओच्या निमित्ताने बरेच जण आज भेटले या डाळपसोरीमध्ये आणि खूप छान छान आशीर्वाद दिले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देव डाळपसोरी पाहिली जे की ब्राह्मणदेव मंदिर
गौडवाडी तिथून डायरेक्ट गिरलेवाडी ब्राह्मणदेवमध्ये मंदिरमध्ये खूप छान वाटलं. काहीतरी नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.